अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आपली स्वामी माऊली आपल्यासाठी काय आहे हे प्रत्येक स्वामी भक्ताला माहिती आहे। स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक वेळी वेळोवेळी याची प्रचिती देत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। असं कुठलंच संकट नसेल ज्या संकटात आपण स्वामींचा धावा केला आणि स्वामी महाराज आपल्या मदतीसाठी धावून नाही आले। कधी कधी वेळ लागतो, बराचसा वेळ जातो, टाइम जातो त्याच्यात। मग असं वाटतं की अरे मी स्वामींना बोलवतोय, स्वामींचं मी एवढं करतोय तरी स्वामी का माझ्या मागे उभे राहत नाहीये। तर आपली वाईट कर्म असू शकतात, आपल्या जन्माचे भोग असतील ते आपल्याला भोगायचेच आहे, त्याच्यामुळे त्याची तीव्रता मात्र कमी करायचं काम आपले स्वामी महाराज करत असतात। असं कोणीच मनुष्य प्राणी नाही की ज्याला संकट नाही, ज्याला त्रास नाही। पैसा असला तरी त्रास असतात, टेन्शन्स असतात, पैसा नसला तरी त्रास असतात, टेन्शन्स असतात। कोणालाच कुठल्याच मनुष्य मात्राला, प्राणी मात्राला टेन्शन किंवा काळजी ही चुकलेली नाही। असं कोणीच पृथ्वीवर तुम्हाला दिसणार नाही की हा माणूस सुखी आहे म्हणून। काही नाही, ते प्रत्येकाचे भोग असतात, त्रास असतात, ते भोगायचेच असतात। परंतु आपला आध्यात्मिक जर त्याचं पाठबळ जास्ती असेल तर त्या त्रासातून आपल्याला कमी व्हायला मदत होते। असंच जर काही तुमच्याकडे सुद्धा स्वामी महाराजांचे काही अनुभव असतील, काही स्वामींची प्रचिती आली असेल, आजूबाजूला असे तुम्हाला काही घटना घडलेल्या दिसतील तर त्या तुम्ही मला मेल आयडीला मेल करू शकता, जेणेकरून आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची महती, स्वामींचे जे काही म्हणजे स्वामींनी जे जे काही आपल्यावरती काही प्रचिती आली असेल, अनुभव आले असेल तर ते आपण 4 लोकांपर्यंत शेअर करू। 4 लोकांपर्यंत आपण अनुभव शेअर केल्यानंतर त्यांना सुद्धा स्वामींची सेवा करायची संधी मिळेल, त्यांना सुद्धा स्वामींविषयी सेवा करायची म्हणजे स्वतःहून त्यांना आपुलकी वाटेल आणि तेही स्वामी सेवेत येतील, त्यांच्याही 4 इच्छा पूर्ण होतील आणि त्यांची जी काही त्यांचा जो काही दुवा आहे तो आपल्याला आपसुकच आपल्याला मिळणार आहे। आणि स्वामी सेवेचा जेव्हा तुम्ही प्रचार कराल, एक जरी स्वामी भक्त तुमच्यामुळे जर स्वामी सेवेत आला तर त्याचं खरंच खूप सगळ्यात मोठं पुण्य असणार। त्याच्यामुळे तुमच्याकडे जर सुद्धा असे काही स्वामींचे छान अनुभव असतील तर नक्की शेअर करा, आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करूया। यामागे एकच हेतू असणार आहे, तो म्हणजे की आपल्याला स्वामी सेवा सर्वांपर्यंत पोहोचवायची। असाच एक अनुभव मला एका आजोबांनी पाठवला होता, जुईनगरला राहतात मुंबईमध्ये। तर त्यांनी सुद्धा मला अनुभव पाठवला होता। बरेचसे अनुभव माझ्याकडे आलेत, जसं जसं मला वेळ मिळेल तसं मी एक अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न करेन। इकडे तिकडे थोडीशी माहिती काहीतरी म्हणजे चुकून काही झालं, म्हणजे एखादी जर चुकून काही माझ्याकडून बाहेर पडलं तोंडातून तर मला नक्की माफ करा, क्षमस्व आहे मी त्याबद्दल। कारण मला काही जण आता ऑडिओ क्लिप मध्ये पाठवतात, लिहून पाठवलेत अनुभव, तर असं काही ना काहीतरी एखाद दुसऱ्या इकडे तिकडे माहिती होऊ शकते। तर असाच एक अनुभव मला जुईनगरच्या एका आजोबांनी पाठवलाय। ते जुईनगरला राहतात, त्यांची छोटी नात आहे। तर ते म्हणाले की माझी छोटी नात आहे, एक 5-6 महिन्याची। तर ती म्हणाली की बाहेर तर आम्ही कुठे तिला नेलं नव्हतं, घरातच होती, परंतु काय माहिती नाही अचानक रात्र झाली, 11:30 पावणे 12च्या टायमिंग आणि खूप रडायला लागली। एवढी रडत होती, तिला खूप असं झोपवायचा प्रयत्न केला, इकडे तिकडे फिरवलं, काही ना काहीतरी असं दाखवायचा प्रयत्न केला, अगदीच नाही ऐकली। म्हणून आम्ही तिला अंगाई गाऊन दाखवली, बाहेर अगदी खिडकीत नेऊन दाखवलं की चांदो मामा बघ वगैरे, परंतु बाळ म्हणाले काही केलं शांत होत नव्हतं, खूप रडत होतं। असं वाटलं की काही चावलंय वगैरे का, म्हणून त्यांनी म्हणाले की आम्ही तिचे सर्व कपडे बदलले, दुसरे कपडे घातले। अगदी म्हणाले तिच्या आईने तिला रात्री का होईना परंतु तिला छान कोमटपणाने पुसून घेतलं, परंतु तरी तिचं काही शांत होत नव्हती, खूप रडत होती। नंतर म्हणाले की सून सुद्धा माझी खूप घाबरली, काहीच ऐकत नाहीये, खूप रडते। आणि आजोबा जे आहे ते आपल्या स्वामींचे भक्त आहेत, ते स्वामींची सेवा करत होते। शेवटी सून म्हणते की 12-12:15च्या टायमिंगला माझ्याकडे आली आणि म्हणायला लागली की बाबा काहीच करत नाही, ऐकतच नाहीये, खूप घाबरले, म्हणजे मलाच खूप घाबरायला झाले, खूप रडतेय, म्हणजे एवढं रडून रडून म्हणाले पोट फुगतंय तिचं, दूध देऊन बघितलं, भूक लागले का, काहीच कशालाच ती प्रतिसाद देत नव्हती, फक्त कंटिन्यू रडत होती। म्हणाले का होतंय असं, मी तर बाहेर पण नेलं नव्हतं 2-4 दिवसात तिला की बाबा बाहेरून आणलंय म्हणून काही बाहेरचा त्रास झाला असेल, घाबरली असेल। तर ते म्हणाली की बघा बाबा काय करायचं आता तुम्ही स्वामींचं करताना आपल्या स्वामी महाराजांना सांगून बघा, स्वामी तुमचं नेहमी ऐकतात। आज सांगून बघा की माझं बाळ शांत झोपू दे, कारण काही केलं गप्प राहत नाहीये, पोटात दुखतंय का, कुठे काय होतंय का काहीच कळत नाही, सगळं करून बघितलं परंतु काय अर्धा तास झालाय, खूप रडतीये, तर काय करायचं। तर मग म्हणाले की मी स्वामी महाराजांसमोर बसलो आणि स्वामींना सांगितलं की स्वामी मी साईडला एक उदबत्ती लावतोय आणि तुमचा मी कंटिन्यू नामस्मरण करतोय, लवकरात लवकर प्रचिती येऊ दे, त्याचा जो काही अंगारा पडेल तो मी माझ्या नातीला लावेल आणि माझं बाळ शांत, नात माझी शांत होऊ दे, गप्प राहू दे, कारण म्हणाले खूप रडते, तिला सुद्धा त्रास होतो आणि ते बघवत नाहीये। आणि म्हणाले की मी स्वामींसमोर बसलो, अगरबत्ती लावली आणि स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केलं। श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या षडाक्षरी मंत्राचा त्यांनी जप चालू केला। एक 2-3 मिनिटं गेली, खाली उदी पडली,
तर त्यातली त्यांनी उदी घेतली आणि माझ्या नातीला लावली आणि नातीला स्वामींसमोर आणलं, उदी लावली आणि सांगितलं की माझी नात शांत होऊ दे, तर रडणं थांबू दे आणि शांत झोपू दे. काही माझ्याकडून चुकलं असेल किंवा घरातल्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा. आणि म्हणाले की 2-3 मिनिटं झाल्यानंतर नामस्मरण केल्यानंतरची जी उदी पडली होती ती त्यांनी तिच्या कपाळाला लावली आणि म्हणाले म्हणजे अक्षरशः खोटं वाटेल, आश्चर्य की 2-3 मिनिटात ती पूर्ण शांत झाली, एकदम पूर्ण रिलॅक्स झाली, काहीच नाही, छान शांत झाली. त्यानंतर छान खेळत होती, हसत वगैरे होती. काय झालं होतं म्हणाले काहीच समजत नाही. त्याच्यानंतर सुनेने म्हणाले शांत तिला झोपवलं आणि मग ती शांत झोपली. असंच म्हणाले सेम तिने पुढे 2 दिवस सुद्धा केलं. कंटिन्युअस 3 दिवस ती अशीच करत होती. खूप रडायची, 11-11:30 नंतर रडायला लागायची, खूप रडायची. त्याच्यानंतर म्हणाले की पहिल्या दिवशी अनुभव आला होता म्हणजे 2 दिवस सलग मी स्वामींसमोर बसलो, स्वामींचं नामस्मरण केलं आणि जी काही उदी पडतात ती तिच्या मी कपाळाला लावत होतो आणि 2 दिवस तिने तसंच केलं. म्हणजे कंटिन्युअस 3 दिवस स्वामींनी मला अक्षरशः साक्षात्कार दिला की 3 दिवस मी स्वामींची उदी लावली आणि ती शांत झोपत होती. आणि नंतर म्हणाले की मला रिस्क घ्यायची नव्हती की पुन्हाही 14 दिवशी रडेल आणि मग मी नामस्मरणाला बसले आणि मग मी उदी लावेल, मला हे करायचंच नव्हतं. म्हणाले त्याच्यासाठी मी म्हणाले की संध्याकाळी जेव्हा बत्ती लावली तेव्हा मी सरळ देवासमोर बसलो, आपल्या स्वामी महाराजांसमोर बसलो, स्वामींचं नामस्मरण केलं आणि जी उदी आहे तिने संध्याकाळी तिच्या कपाळाला लावली आणि म्हणाले अगदी आश्चर्य आहे की रात्री ती रडलीच नाही, शांत झोपली. म्हणजे म्हणाले की फक्त आणि फक्त माझ्या स्वामींची किमया आहे, स्वामींची विभूती मी तिच्या कपाळाला काय लावली आणि ती शांत झाली. कुठलं तिला काय त्रास होत होता काहीच समजलं नाही, पण स्वामींच्या उदीने मात्र ती शांत झाली. हा अनुभव जो आहे तो माझ्याकडे पण घडलाय. माझी पण मुलगी अशीच कधी ना कधीतरी रडते किंवा खूप मस्ती करते, खूप रडते, खूप कळीला येते, अक्षरशः चिडचिड करते, राग येतो तिला. तेव्हा मी सुद्धा हा अनुभव म्हणजे ही मी प्रचिती बऱ्याच वेळा मला सुद्धा आली. मी सुद्धा स्वामींच्या अंगाला तिला लावून बघते आणि बऱ्याच वेळा ती शांत होते. आणि जेव्हा मी तुम्हाला पण सांगेन, जेव्हा तुम्ही आता स्वामींचं नामस्मरण करता किंवा आपण स्वामी चरित्र सारामृताचं जेव्हा पारायण करतो ना, तेव्हा आपण जी अगरबत्ती लावतो ना, त्याची जी उदी असते ना ती साईडला एका डबीत गोळा करून ठेवा. जेव्हा तुम्ही असं कुठल्या स्वामींची सेवा करता, पूजा करता, मंत्र स्तोत्र म्हणता, तेव्हा जी उदी असते ती थोडीशी डब्यात काढून ठेवायची, डबीत छोट्या काढून ठेवायची. कारण त्या उदीमध्ये खूप त्याची म्हणजे शक्ती सामावलेली असते. कारण आपण जेव्हा आपल्या तोंडातून मंत्र स्तोत्राचे उच्चार होत असतात त्याच्यामुळे त्या उदीमध्ये खूप काही शक्ती सामावलेली असते. किंवा इव्हन तुम्ही रामरक्षा जेव्हा म्हणता ती रामरक्षाची उदी सुद्धा तुम्ही छोट्या डबीत काढून ठेवून ती रोज संध्याकाळी मुलांना तुमच्या लावा, बघा बराचसा फरक पडतो. मुलं शांत होतात, हट्टी स्वभाव असेल, तापड असतील, रडत असतील, अगदी चिडचिडपणा करत असतील ना, तर बराचसा त्याने त्रास कमी मला मदत होते. कारण मला सुद्धा हा बराचसा अनुभव येतो. म्हणजे मी सुद्धा माझ्या मुलीला असं कधी त्रास होत असेल तर ती मी उदी लावते, नाहीतर मी इव्हन तिला मी रोज रात्री झोपताना उदी लावते की ती शांत झोपेल. हा बऱ्याच जणांना अनुभव येतो, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय करून बघा. तर असा छानसा अनुभव जर तुमच्याकडे सुद्धा असेल तर तुम्ही नक्की शेअर करू शकता. हाच मला त्या आजोबांनी शेअर केला होता अनुभव आणि म्हणाले होते की सांग, त्याच्यामुळे मी हा अनुभव तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलाय. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबते, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ मार्फत, छानशा सेवेमधून किंवा छानशा अनुभवामधून. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.